आज म्हटलं या झाडांच्या सुकलेल्या वेलींपासून क्राफ्ट करावं होम डेकोरसाठी। या बघा, या ना सुकलेल्या फांद्या आहेत। ह्या काय माहिती या कळ्या आहेत की काय आहे, पण हे पूर्ण ड्राय झालंय। मी थोडंसं गोल्डन कलर मारून घेतलंय जस्ट बघायसाठी, तर होतोय। स्प्रे कलर यूज करणार आहे मी। आणि हा मी ना वास बनवलाय बघा। हा मी पाईपपासून बनवलाय, सुतळ गुंडाळून थोडंसं मिरर वर्क केलं आणि त्याला पण गोल्डन असा स्प्रे कलर दिलाय मी। हे बघा, इथे हा कलर यूज करते मी। हा स्प्रे कलर आहे, यूज करते आणि हा खूप सांभाळून यूज करायला लागतो। त्याच्यासाठी मी इथे न्यूजपेपर घेतलाय। न्यूजपेपरवरती मी हे जे फांद्या जे काय आहे ना ते ठेवणार आणि त्याच्यावरती स्प्रे कलर करणार आहे। तुम्हाला करून दाखवते। हे बघा, इथे या एवढ्या फांद्या घेतल्यात मी आणि हे इथे मी ट्रेमध्ये ठेवून घेते आणि एकाच साईडच्या आहेत ना ऑलमोस्ट, त्या इथे अशा पेपरवर अरेंज करून घेते, म्हणजे एकसाथ आपल्याला भरपूरशा स्प्रे करता येतील। यूज करायच्या आधी हा ना शेक करून घ्यायला लागतो। ह्याच्यात तुम्हाला गोटीसारखं काहीतरी असं त्याचा आवाज येत असेल बघा। चांगला मिक्स व्हायला लागतो। आता आपण ह्याला स्प्रे करूया। बघा, मी अरेंज करून घेतल्या तिथे दांड्या। ह्याला हळूहळू आपण स्प्रे करून घेऊया। जस्ट असं। खूपसा कलर ना वेस्ट होतो, म्हणून खाली ना न्यूजपेपर घेऊनच शक्यतो करायचं। तुम्ही पण तसंच करा आणि शक्यतो मास्क लावून करा। याचा ना खूप स्मेल येतो, खूपच जास्त। बघा, दिसतंय कॉपर सारखं कोटिंग बसलं त्याच्यावरती। आणि या फांद्यांची गंमत अशी ना की ह्या खूप नाजूक असतात। पूर्ण वाळलेल्या आहेत या, पण खूप नाजूक असतात। असं जवळून करायचं, थोडं जवळून केलं तर मी बघितलं चांगला स्प्रे होतोय। कलर पण जास्त वेस्ट नाही होणार। आता मी ह्याला पलटी मारून घेते। इथे बघा, त्याच फांद्यांना मी पलटी मारून घेतलं। आता मी पेंट मारते याच्यावरती स्प्रे करते सॉरी। हे बघा, कलर तर भरपूर जातो पण दिसायला खूप छान दिसतं। थोडा एक्सपेन्सिव्ह जातो हे, पण टिकतो छान हा कलर। हे बघा, कलर बसला व्यवस्थित, दिसतोय का? हे बघा, हे बघा व्यवस्थित। पण खाली किती कलर वेस्ट गेलाय बघा। हा, हे बघा, मी ना अजून एक लेअर मारून घेतली त्याच्यावर। हे बघा, या पद्धतीने आता ते प्रॉपर दिसतंय। मी तुम्हाला अजून एकदा दाखवते पूर्ण झाल्यावरती। मी याच प्रकारे आता सगळ्या फांद्या ना